नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. बातम्यांचा आता वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूज मध्ये. याच चक्रीवादळ ओडिशात धडकलं. अतितीव्र वादळी वाऱ्यांसह पाऊस तिथे पडतोय. अनेक भागांमध्ये पाणी शिरलंय. वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे देखील उडून गेलेत. पश्चिम बंगालमध्ये देखील सोसाट्याचा वारा वाहतोय. मेदिनीपूरच्या दिघामध्ये समुद्राला उधाण आलंय. वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं लाखो नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय, तर एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे वादळ ओडिशापासून धामरा बंदरावर 40 किलोमीटर अंतरापासून आणि बालासोरपासून दक्षिण पूर्व भागात 90 किलोमीटर अंतरावर होतं. दुपारी 2च्या नंतर हे चक्रीवादळ ओडिशापासून पुढे जाणारे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. तौक्ते चक्रीवादळात जलसमाधी मिळालेल्या P305 तराफा आणि वरप्रदा नौकेवरील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचं काम मंगळवारी देखील सुरू होतं. आतापर्यंत सुमारे 55 मृतदेहांची ओळख पटली असून 52 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेत. दरम्यान रायगड आणि गुजरात किनाऱ्यावर सापडलेल्या 13 मृतदेहांची ओळख पटवणं अद्यापही बाकी आहे. पालघर नजीक आणखी एक मृतदेह सापडला असून त्याची देखील ओळख पटलेली नाही. देशामध्ये गेल्या 24 तासात 2,95,000 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रिकव्हरी रेट वाढून 89.66% गेल्यानं दिलासा मिळालाय. मंगळवारी देशात 2,08,714 कोरोना संक्रमितांची नोंद झाली. मागील 24 तासामध्ये देशभरात 4,159 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात गेल्या 3 महिन्यात 577 मुलं अनाथ झाली असून डोक्यावरचं पालकांचं छत्र त्यांचं हरवलंय. महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली. ही 1 एप्रिलपासूनची आकडेवारी असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. कोरोनामुळे आई आणि वडील दोघांनीही गमावलेल्या प्रत्येक असहाय्य मुलाला पाठिंबा तसंच संरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या. कोरोनापेक्षाही जास्त भयंकर साथ येणार असल्याचा इशारा WHOनं दिलाय. या साथीमध्ये अधिक वेगानं संसर्ग पसरवण्याची क्षमता असल्याचं WHOनं सांगितलंय. कोवॅक्सिन लसीला आपत्कालीन मान्यता देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं अधिक माहिती मागवली असून अमेरिकेत देखील या लसीला आपत्कालीन परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारत बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या भागीदार असलेल्या ऑक्युजेन या कंपनीनं सर्व माहिती असलेला एक संच फाईलच्या स्वरूपात अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन खात्याकडे सादर केलाय. ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारताला जर्मनीकडून मदतीचा हात देण्यात आलाय. 4 ऑक्सिजन तयार करणाऱ्या मशीन्स हॅम्बर्ग इथून भारतामध्ये दाखल झाल्या आहेत. कोरोनाची सर्वात पहिली लस घेणाऱ्यांपैकी असलेल्या विल्यम शेक्सपियर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. 81 वर्षांच्या शेक्सपियर यांना 8 डिसेंबर रोजी फायझर बायोटेकच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल कॉन्व्हेंट्रीमध्ये मार्गारेट केनान या 90 वर्षीय आजींबरोबरच शेक्सपियर यांना देखील लसीचा डोस देण्यात आला होता. क्लिनिकल ट्रायल दरम्यान या दोघांनाही लसीचे डोस देण्यात आले. शेक्सपियर यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून आधीपासूनच असणाऱ्या आजारामुळे झाल्याचं सांगण्यात येतंय. परदेशी कंपन्यांच्या लसी मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. स्पुटनिक लसीसोबतच ॲस्ट्राझेनेका, फायझर इत्यादी लसींचा मुंबई पालिकेला पुरवठा करण्याची तयारी 8 पुरवठादारांनी दर्शवली आहे. नव्यानं स्वारस्यपत्र सादर केलेल्या काही कंपन्यांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून त्यासाठी पालिकेनं निविदेला 1 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता पालकांना दिलासा देणारी एक बातमी ती म्हणजे मॉडर्नाची लस ही मुलांसाठी प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय. मॉडर्नानं हा दावा केलाय. मॉडर्नाची लस 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी प्रभावी असल्याचा दावा आहे. या वयोगटातील मुलांवर या लसीच्या चाचण्या करण्यात आल्यानंतर ही लस मुलांसाठी सुरक्षित असल्याचं मॉडर्नाकडून सांगण्यात आलंय. पुण्यामध्ये एकीकडे मनपाच्या लसीकरण केंद्रावर दिवसाला अवघे 100 डोसेस उपलब्ध आहेत, तर त्याचवेळी खासगी हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्रावर दिवसाला तब्बल हजारोंच्या आसपास डोसेस दिले जात आहेत. त्यामुळे 18 ते 44 हा संपूर्ण वयोगट कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी खासगी हॉस्पिटलच्या बाहेर रांगा लावून आहे.
बुलडाण्यामध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। कोविड रुग्णालयात वापरण्यात आलेले बायो वेस्टेज मेडिकल साहित्य रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं। कोविड रुग्णालयातील उपचारासाठी वापरण्यात आलेले इंजेक्शन्स, पीपी किट्स, हँड ग्लोव्ज, ऑक्सिजनचं साहित्य, रबरी नळ्या यासह इतर आरोग्यास धोकादायक घातक असं साहित्य उघड्यावरती टाकून देण्यात आलंय। खासगी रुग्णालयांचा हा प्रताप असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात तर आलंय, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। कोरोना काळामध्ये हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट केल्याचे अनेक तक्रारी समोर येत आहेत। अहमदनगरमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी समिती नेमली असता चौकशी समितीनं 16 हॉस्पिटलमधील बिलांची चौकशी केली। यामध्ये 1,62,66,192 रुपये इतकी रक्कम वसूल केल्याचं आढळलं। यात सर्वाधिक 33,75,410 इतकी रक्कम सुरभी हॉस्पिटलची होती आणि शासनाचे आदेश नंतर प्राप्त झाले, त्यामुळे ही वसुली चुकीची असल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं। अंतरिम नोटीस देऊन सुद्धा कुणी प्रशासनाला दाद दिली नसून प्रशासनाकडून कारवाई टाळाटाळ केल्याचा आरोप केला आणि जिल्हा प्रशासनानं हॉस्पिटलला पाठीशी घातलं तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं दिलाय। कोरोनाची महामारी लक्षात घेत भुसावळ तालुक्यातील साकेगावमधील ग्रामस्थांनी चालू वर्षाचा संपूर्ण कर वसुलीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे। संपूर्ण कर भरल्यास तथा थकबाकी भरल्यास विविध सवलती आणि सुवर्ण बक्षीस योजना हा उपक्रम ग्रामपंचायतीनं हाती घेतलाय। नागरिकांनी घरपट्टी त्वरित भरावी यासाठी लकी ड्रॉ योजना ग्रामपंचायतीनं आखली। ज्या नागरिकांची घरपट्टी 10,000च्या आत आहे अशा नागरिकांनी घरपट्टी भरल्यास एक डस्टबिन आणि स्मार्ट कार्ड दिलं जात आहे। या स्मार्ट कार्डद्वारे दररोज नागरिकांना 20 लिटर पिण्याचं स्वच्छ पाणी मोफत मिळणार आहे। अशा प्रकारचे अनेक विविध उपक्रम ग्रामपंचायतीद्वारे राबवले जात आहेत। आपण आतापर्यंत गावातील जात पंचायतीमधील बहिष्कार पाहिलेत, गावातले वाद पाहिलेत, परंतु गावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नेमून दिलेल्या गावातील पोलीस पाटील यांच्यावर गावकऱ्यांनीच बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यातल्या पांढुर्णा इथे समोर आलाय। गावातील मंदिराच्या बांधकामावर पोलीस पाटील आणि गावकऱ्यांमध्ये हा वाद चिघळून हा प्रकार घडलाय। या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे सीबीआयचे नवे प्रमुख बनले। 2 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असणार आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीनं त्यांची निवड केली आहे। ऋषिकुमार शुक्ला यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानं फेब्रुवारी महिन्यापासून संचालक पद हे रिक्त होतं। जयस्वाल हे महाराष्ट्र कॅडरचे 1985च्या बॅचचे अधिकारी आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। यापुढे आता पीएसआय पदाच्या मुलाखतीला पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण अनिवार्य असणार आहेत। पण यापुढे शारीरिक चाचणीचे गुण हे अंतिम निवड यादीच्या मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत। यापूर्वी मात्र शारीरिक चाचणीचे गुण सुद्धा मेरिटसाठी ग्राह्य धरले जात होते, पण आता यापुढे असं होणार नाही। दरम्यान 2020च्या पीएसआय परीक्षेपासून हा नवा नियम लागू असणार आहे। शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे। उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते आणि 3 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे खबरदारी म्हणून पवारांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली आहे। अंबरनाथ इथे नियम मोडून बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या प्रकरणी हिल्लाईन पोलिसांकडून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उसाटणी गावात रविवारी या शर्यतीचं आयोजन केलं गेलं होतं। समितीच्या बियाणं केंद्राचं उद्घाटन करून काही शेतकऱ्यांना भात बियाणांचं वाटप करण्यात आलं। मंगळवारी भिवंडी तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी बियाणं केंद्रावर हजेरी लावली होती, परंतु कर्जत 3 आणि जया या दोन्ही भात बियाणं संपल्याचं सांगण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। यावेळी नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि कोरोनाचं सावट आणि लॉकडाऊनचा फटका यामध्ये महागड्या भात बियाणं कसं खरेदी करायचं या चिंतेत भिवंडी तालुक्यातील शेतकरी पडलाय। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चाकण जवळच्या कुरकुंडी इथल्या 71 वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग करून हत्या करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आलंय। चाकण पोलिसांनी ही कारवाई केली। अनिल वाघमारे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलंय। स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। पोलिसांनी आरोपीचा पर्दाफाश करत तब्बल 21 गुन्हे उघडकीस आणले असून आरोपींकडून 10 ट्रॅक्टर तसंच 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय।
भांडूपमधील सनराइज हॉस्पिटल दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फुटेज हे आहे. 25 मार्चला ड्रीम्स मॉलला आग लागली आणि या दुर्घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये हाती घेण्यात आलेली पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची 90% कामं पूर्ण झाल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. इतकंच नव्हे तर मुंबई शहर भागामध्ये नालेसफाईचे अवघं 4% काम शिल्लक असून लवकरच ते पूर्ण होईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अंतिम टप्प्यात आलेले नालेसफाईचं काम येत्या 31 मे पूर्वी पूर्ण होईल असाही दावा अधिकाऱ्यांनी केलाय. मोनोरेलच्या उत्पन्न आणि खर्चातील तफावत दिवसेंदिवस वाढतीये. कोरोनापूर्व काळात सुद्धा मोनो तोट्यातच धावत होती. कोरोना काळात तर या मार्गावरील मोनोला चांगलाच आर्थिक फटका बसल्याचं उत्पन्न आणि खर्चाच्या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या काळात मोनोला 7 कोटी रुपये उत्पन्न मिळालं तर 96 कोटी 29 लाख रुपये खर्च झालेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचं काम रखडलं असून मांद्रे कुर्ला संकुल स्थानक उभारणीची निविदा सुद्धा वारंवार पुढे ढकलावी लागली आहे. गेल्या 10 महिन्यात एकूण आवश्यक जमिनींपैकी अवघी 1% जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. परिणामी राज्यातील कामं ठप्प झाली असून अन्य भागातील कामांना सुद्धा गती मिळाली नाही. कोरोना आणि लागलेल्या टाळेबंदीमुळे 2023 पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होणं अशक्य असल्याचं प्रकल्प राबवणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे. बुद्ध पौर्णिमेला लख्ख चंद्रप्रकाशात प्राणी गणना केली जाते. यंदा देखील गणनेला कोरोनाचा फटका बसलाय. केंद्र सरकारनं सोशल मीडियाच्या संदर्भात तयार केलेल्या नियमांचं पालन करण्यासाठी कंपन्यांना दिलेली वेळ मर्यादा संपली आहे. आता या सोशल मीडिया कंपन्यांविरोधात कारवाई होणार की नाही याची उत्सुकता असताना व्हॉट्सअॅपनं या नियमावलीच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्र सरकारच्या या नियमावलीमुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात येत असल्यानं या नियमांना स्थगिती द्यावी अशी मागणी व्हॉट्सअॅपनं केली आहे. कोरोना हे एक मोठं आव्हान असून आपण त्याचा सामना करत आहोत. मात्र आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून ध्रुवांवरील बर्फ वितळतोय. नद्या, जंगलं संकटात आहेत. गौतम बुद्धांनी आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सांगितलं. मला अभिमान वाटतो की भारत काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जी शाश्वत विकासाच्या मार्गावरती चालते असंही मोदी आज म्हणाले. देशभरात आधीच कोरोनाचं संकट असताना सायबर गुन्ह्यांचं प्रमाण देखील वाढलंय. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारी सुद्धा वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळेच एका चुकीच्या पोस्टमुळे सायबर गुन्हेगारांच्या हाती माहिती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील नागरिकांनी अधिक स्मार्टपणे ऑनलाईन माध्यमांवर सजग राहावं म्हणून सरकारकडूनही वेळोवेळी सूचना आणि इशारे देण्यात येत आहेत. सरकारनं नुकत्याच कोरोना लसीच्या प्रमाणपत्रासंदर्भात असाच एक इशारा दिला. या वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण आज आहे. चंद्रग्रहण दुपारी 2:17 सुरू होईल. संध्याकाळी 7:19 संपणार आहे. कोलकातामध्ये राहणारे लोक या दृश्याचा आनंद घेऊ शकतील. हे ग्रहण तिथे दुपारी 3:15 सुमारास सुरू होईल आणि संध्याकाळी 6:22 समाप्त होईल. रिपोर्टनुसार सुपरमून केवळ 14 मिनिटं 30 सेकंदांपर्यंत दिसेल. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं सुपरमूनचं दर्शन संपूर्ण भारतातून होणार आहे. कोलंबो बंदराजवळ एका मालवाहू जहाजाला भीषण आग लागली. यानंतर जहाजावरील 25 जणांची श्रीलंकेच्या नौदलानं सुखरूप सुटका केली. यामध्ये 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. हे दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झालेत. गुजरातच्या हाजिरा इथून कच्चा माल घेऊन हे जहाज कोलंबो इथे निघालं होतं. जहाजाच्या नायट्रिक ऍसिडचा साठा होता, तिथेच आग लागली. टीम इंडिया पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. यावेळी विराट सेनेसमोर अनेक आव्हानं असणार आहेत. टीम इंडिया एका खासगी विमानानं 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. इंडियन प्रीमियर लीग 2020 क्रिकेटच्या 14व्या हंगामातील उर्वरित सामने 19 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती इथे खेळवण्यात येऊ शकतात अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिली. जैवसुरक्षा परिघात राहूनही काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आली. त्यामुळे उर्वरित 31 सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं अमिरातीचा पर्याय निवडल्याचं समजतंय. देशाच्या पायाभूत पातळीवरील क्रीडापटूंचा मोठ्या संख्येवर शोध घेण्याच्या हेतूनं क्रीडा मंत्रालयाकडून 7 राज्यात 143 खेलो इंडिया क्रीडा केंद्र उभारण्यात येणार आहेत असं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केलं.
महाराष्ट्र, मिझोराम, मध्य प्रदेश, मणिपूर, कर्नाटक, गोवा आणि अरुणाचल प्रदेश या 7 राज्यांमध्ये ही केंद्र बांधण्यात येणार आहेत. मनोज वाजपेयी, दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अकिनेनी तसंच शारिब हाशमी आणि प्रिया मणी स्टारर वेब सिरीज द फॅमिली मॅन 2 वादाच्या भोवऱ्यात अडकले. कारण हा वाद आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. बहुप्रतीक्षित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर राज्यसभा खासदार वायको यांनी या वेब सिरीजवर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलंय. यापूर्वी एनटीकेचे संस्थापक सीमन यांनी देखील बंदी घालण्याची मागणी केली होती आणि आता स्वतः तमिळनाडू सरकारनं केंद्र सरकारला अधिकृतपणे पत्र लिहून या वेब सिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.